नमस्कार, मी स्नेहा दिनेश जोशी. राष्ट्रप्रथममध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रश्न हा आहे की झोपलेल्या हिंदूंचे डोळे आता तरी उघडणार का? अहिल्यानगर शहरातील गंगा उद्यानामध्ये काल 3 बुरखाधारी महिलांनी नमाज अदा करताना पाहायला मिळाल्या. त्यावरून बराच काळ शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार श्री संग्राम भैया जगताप हे घटनास्थळी लगेच पोहोचले. शहरातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि तरुण देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचले. त्या 3 महिलांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी यावेळी केली. हनुमान चालीसाचं पठण या ठिकाणी करण्यात आलं. वराह देवतेचं पूजन करण्यात आलं. ती जागा शुद्ध करण्यासाठी पंडित बोलावून मंत्रोच्चारात विधीही पार पडले. परंतु हा कायमस्वरूपीचा उपाय आहे का? हा खरा प्रश्न आहे. 4 दिवसांपूर्वी ईद पार पडली. त्याआधी संपूर्ण भारतात प्रशासनानं रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी नमाजसाठी बंदी केली होती. तशा सूचनाच मुस्लिम समुदायाच्या प्रतिष्ठित म्हणवल्या जाणाऱ्या लोकांना बोलावून दिल्या होत्या. हे प्रकरण संपूर्ण देशात खूप मोठ्या प्रमाणात गाजलं होतं आणि सोशल मीडियावर देखील सगळीकडे याची चर्चा देखील झाली होती. हे सगळं असताना देखील या 3 महिलांचं गंगा उद्यानात म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी नमाज पढण्याचं काय कारण? त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती नव्हती का? त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत असाल की उद्यानात कोणत्या समाजाची संख्या जास्त दिसून येते. ही संख्या अशीच वाढली आहे का? काय यामागे काही वेगळं षडयंत्र आहे? असे प्रश्न पडण्यामागचे कारण देखील आपल्या समोर आहेत. जुन्या RTO ऑफिस शेजारी असणारी कृष्णा एन्क्लेव्ह या रहिवासी बिल्डिंगमध्ये आधी असणारी हिंदूंची संख्या आणि आत्ताची परिस्थिती कोणीही जाऊन पाहावी. सेक्युलर हिंदूंनी याची सत्यता स्वतः जाऊन तपासावी. छत्रपती संभाजीनगर रोडवरील असणाऱ्या मुकुंदनगर भागात राहणाऱ्या आधींची हिंदूंची संख्या आणि आताची परिस्थिती, अशा अनेक कॉलनी आहेत, गल्ल्या आहेत, ज्या सगळ्या सेक्युलर हिंदूंना माहिती आहेत. पण सोयीस्कर पद्धतीनं सेक्युलर हिंदू या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करत राहतात आणि उलट हिंदू संघटना आणि हिंदुत्ववादी विचारांच्या व्यक्तींनाच शहाणपणाचे डोस पाजत राहतात. गोमातेला देशाचा राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्यात यावं यासाठी पत्रकबाजी करणारे ढोंगी मुस्लिम नेत्यांनी या कालच्या घटनेवर चकार शब्दही काढलेला नाही, हे विशेष. अशा सेक्युलर हिंदूंनी एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायला हवी की उद्यान, गल्ली, कॉलनी, जिल्हा, राज्य हे सोडून देऊ शकाल, पण पुढच्या पिढीवर जेव्हा देश सोडून जायची वेळ येईल तेव्हा कोणता देश असेल आपल्या पुढच्या पिढीसमोर जाण्यासाठी? दुसरा देश अशा हिंदूंना स्वीकारेल का? तेवढी आपली ऐपत असणार आहे का? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. त्याकडे डोळे उघडून पाहणं खूप गरजेचं आहे. एखादी घटना घडल्यानंतर त्यावर त्यावेळी येणारी प्रतिक्रिया फक्त एवढंच करून चालणार नाहीये. आता गंगा उद्यान या ठिकाणी हिंदू नागरिकांची संख्या वाढायला हवी, तेव्हाच ते उद्यान हिंदूंच्या पुढच्या पिढीसाठी जाण्यायोग्य राहू शकल, हे समजून घेणं गरजेचं आहे. काल घडलेल्या प्रकरणानंतर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. संख्या कमी असली तरी चालते, फक्त त्या संख्येमध्ये एकी असणं खूप गरजेचं असतं. हिंदूंमध्ये एकी नाही आणि तोच आपल्यातला दोष आहे. आम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे आवर्जून सांगत असतो की समाजव्यवस्था सुदृढ राहण्यासाठी प्रत्येक धर्मातील समाजसुधारकांनी आपल्या धर्माच्या लोकांना धर्म 4 भिंतींमध्ये ठेवून राष्ट्र सर्वोपरी मानून सार्वजनिक ठिकाणी वर्तणूक करणं अत्यंत आवश्यक बनत चाललंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आमचा हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जय श्रीराम.